की जय। उमापति महादेव जी की जय। श्री राधा कृष्ण स्वरूप श्रीमद् भागवत पुराण महापुराण की जय। महर्षि वेदव्यास जी महाराज की जय। परमांश श्री सुखदेव जी महाराज की जय। संत श्री गजानन महाराज की जय। संत श्री साईनाथ महाराज की संत श्री जलाराम महाराज की जय। संत श्री उमानंद जी महाराज की संत श्री कल्याण देव जी महाराज की जय। श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। बोलिए सद्गुरुदेव परम पूज्य संत श्री राधे राधे महाराज की जय। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्ति। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री कृष्णमि जगद्गुरुं मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी स्तूयते नित्यं विबुधै वेदपारदै सा मे भवति जिह्वाग्रे ब्रह्मरूपा सरस्वती। वन्दे वृन्दावनानन्दां राधिकां परमेश्वरीं गोपिकां परमां श्रेष्ठां लादिनीं शक्तिरूपिणीं यो ब्रह्मरुद्र शुकनारदवेशमुखे रालक्षितो न सहसा पुरुषशतस्य सद्यो वश्रीकरण शूरमनन्तशक्तिं तं राधिका चरणरेण मनुस्मरामि चरणरेण मनुस्मरामि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नीलाम्भुजः श्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्। अतुलितबलधामं हेमशैलावदेहं धनुजवनकुशान् ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। वंशी विभूषितकरानवनीरधावात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्द्रसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जानामि। व्यासं व्यासकरं वन्दे मुनिं नारायणं स्वयं यतः प्राप्तकृपालोका लोकामुक्तः कलेर्गृहात्। यस्ततुर्णाचितश्रुतो
राजते अम्लसात्मकः तमच्युतकथा कुञ्जे सुखोजन्तं सुखं भजे श्रीधरं श्रीधरं वन्दे श्रीधरेकपरायणं यस्यैव श्रीप्रसादेन श्रीधरेयं कृतीकृतः राधा भक्तिर्हरे ज्ञानं त्वाभ्यां याच समन्वितः तां श्रीभागवतीं गाथां वन्दे युगलरूपिणीं रसोऽयः परमानन्द एक एव द्विधा सदा श्रीराधाकृष्णरूपाभ्यां तस्मै तस्मै नमो नमः नमः कमलनाभाय नमः कमलमालिने नमः कमलपादाय नमस्ते कमलेक्षण यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वेदांश्च प्रज्ञाति तस्मै तद्ब्रह्म देवमात्मा बुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणं प्रपद्ये सद्गुरुनाथ महाराज जी की जय। बोलिए वृंदावन बिहारी लाल की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। बोलिए सद्गुरुदेव परम पूज्य संत श्री राधे राधे महाराज की जय। भगवान श्री राधा कृष्ण रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर विराजमान आहेत. समस्त देवी देवता आपापल्या आसनावरती विराजमान आहेत. प्रभू रामचंद्र आणि माता जानकी आणि लक्ष्मी लक्ष्मणासहित आपल्या सिंहासनावर आरूढ आहेत. श्रोतागण आपापल्या आसनावरती स्थानापिन्नात आणि गोपी अतिशय प्रेमाने शारदा स्तवन करतात. नमन तुला शारदे माते 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 नमन तुला शारदे नमन तुला शारदे माते नमन तुला शारदे माते नमन तुला शारदे माते नमन तुला शारदे तुझे स्तवन गाण्याची शारदे तुझे स्तवनी गाण्यास शारदे तुझे स्तवन गाण्याची शारदे तुझे स्तवनी गाण्यास शारदे सुरी माझे लागू दे माते सुरे माझे लागू दे नमन तुला शारदे माते नमन तुला शारदे माते नमन तुला शारदे माते नमन तुला शारदे कला गुणांची तुझ देवता कला गुणांचे
तूच देवता कला गुणांची 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 कला गुणांची तुझी देवता कला गुणांची देवता देवी हस्तमम श्री तू आता देवी हस्त मम श्री तू आता नमन तुला शारदे माते 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 नमन तुला शारदे नमन तुला शारदे बोले वृंदावन कहलाल की शारदा माता की जय। भगवान श्री राधा कृष्ण चरणारविंद रस पिपासु ममतामय मातांनो तथा सज्जनांनो, नियमाप्रमाणे अगोदर काही क्षण भगवान नाम संकीर्तन करून पश्चात विषय प्रारंभ करूया। उपस्थित समस्त ममतामय मातांना आणि सज्जनांना आमची करबद्ध प्रार्थना आहे की भगवान नाम संकीर्तनामध्ये पूर्ण सहयोग देण्याची कृपा करा। जय जय राधे गोपाला गोपी गोपाला जय जय राधे गोपाला गोपी गोपाला जय राधे गोपाला जय हो जय जय राधे गोपाला गोपी गोपाला गोविंद गोपाली हे नंदलाला गोविंद गोपाल हे नंदलाला गोविंद गोपाली हे नंदलाला गोविंद गोपाल हे नंदलाला जय जय राधे गोपाला गोपी गोपाला मीरा के नाती प्रभु गिरधरि गोपाला मीरा के नाथी प्रभु गिरिधर गोपाला ओ गिरिधर गोपाला राधा रमण हरि गिरिधर गोपाला ओ गिरिधर गोपाला जय हो पीताम्बर धारी हे बंसी वाला हे बंसी वाला जय हो तुलसी जी के राजा राम रघुवर दीन दयाला ओ रघुवर दीन दयाला हरिदास के
सूरदास के सुंदर श्याम मोहन मुरली वाला, ओ मोहन मुरली वाला, जय हो मोहन मुरली वाला, मोहन मुरली वाला, ओ मोहन मुरली वाला। नरसिंह जी के सावरिया गिरधारी नंद लाला, गिरधारी नंद लाला। रास रचैया हे मुरली वाला, हो हे मुरली वाला। माखन चुरैया हे नंद लाला, हो हे नंद लाला। भक्तों के प्यारे प्यारे गोपाला, प्यारे प्यारे गोपाला, प्यारे आओ गोपाला। राधे राधे के राधे गोपाला, जय हो राधे गोपी गोपाला। गोवर्धनधारी गोपाल लाला, गोपाल लाला। जय जय राधे गोपाला, गोपी गोपाला, राधे राधे गोपाला, राधे गोपी गोपाला। बोली वृंदावन बिहारी लाल, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। बोलिए सद्गुरुदेव परम पूज्य संत श्री राधे राधे महाराज की जय। भगवान श्रीकृष्णाची असीम कृपा झाल्यानंतर आणि दोन संतांचं मिलन होते आणि दोन संतांच्या मिलनामधनं सगळं भागवत निर्माण झालेलं आहे. बघा, जगामध्ये दोन गोष्टी अति दुर्मिळ आहेत. कोणत्या? गोस्वामी तुळशीदास लिहितात बघा, दुर्मिळ काय आहे आणि सुलभ काय आहे हे देखील. तर ते काय लिहितात, संतांचे मिलन आणि भगवंताच्या कथा या दोन गोष्टी दुर्मिळ आहे. बघा, गोस्वामीजी लिहितात, संत मिलन और हरि कथा तुलसी दुर्लभ दो. संत मिलन और हरि कथा तुलसी दुर्लभ दो. तारा सुत और लक्ष्मी पापी के भी होए, श्री राधे पापी के भी होए. तारा सुती और लक्ष्मी पापी के भी होए, श्री राधे पापी के भी हो. संत मिलन आणि भगवंताच्या कथा दोन गोष्टी दुर्लभ आहेत. सुलभ काय आहे? दारा सुत और लक्ष्मी. दारा म्हणजे पत्नी, सुत म्हणजे मुलं, लक्ष्मी म्हणजे धन.
पापी माणसाजवळ पत्नी असते, मुलं असतात, धन असतात, पण या दोन गोष्टींचा अभाव असतो. तेव्हा दोन संतांचं मिलन झालं, एक वेदव्यास आणि एक नारद. आणि दोन संतांच्या मिलनामधून जे निष्पन्न झालं त्याचं नाव भागवत आहे. तेव्हा तर नारदांनी आपलं जीवन चरित्र व्यासांना सांगितलं आणि व्यासांना सांगितलं की तुम्ही आता ध्यान करा आणि ध्यानामध्ये तुम्हाला जे जे दिसेल बालकृष्णाला तुम्ही मांडीवर घ्या आणि ध्यान करा. आपण आपला नामजप करताना आपल्याला सांगितलं भागवत नुसतंच ऐकायचं नाही, ऐकल्यानंतर ते आचरणामध्ये आणायचं. बालकृष्णाचं स्वरूप आणि मानसिक रूपाने आपल्या मनाशी आणा. जो आपल्या गुरूंनी मंत्र दिला असेल त्या मंत्राची जी देवता असेल ती देवता मानसिक रूपाने आपण त्याचं आपण म्हणाल मानसिक रूपाने आपण कसं दर्शन करायचं. आपल्याला सवय आहे. आपला मुलगा जर कुठे एकुलता एक मुलगा आहे बाहेरगावी असला तर आपण त्याचं मानसिक दर्शन करता की नाही. तो आता काय करत असेल, तो जेवत असेल, तो अमकं करत असेल, तो शाळेमध्ये गेला असेल, तो कॉलेजमध्ये गेला असेल, तो आणि हे काय करतं आपण, हे आपलं मानसिक दर्शन सुरू आहे. आपलं काम पण सुरू आहे आणि मानसिक दर्शन पण सुरू आहे. तसं आणि आपलं काम करत असताना आणि बाकी सांसारिक गोष्टींचं मानसिक दर्शन न करताना परमेश्वराचं मानसिक दर्शन करता आपला संसार देखील अति सुखाचा होईल आणि आपल्याला भगवंताची प्राप्ती संसारातच सहज होऊन जाईल. तेव्हा बालकृष्णाचं ध्यान केलं. अगोदर वेद व्यासांनी आणि कलियुगाचं ध्यान केलं. आपण ज्या युगामध्ये बसलो होता त्या युगाचं ध्यान पंडितांनी केलं. आणि कलियुगाची वर्ष आहे 4,32,000. याच्या अगोदर द्वापर असते, द्वापराची वर्ष आहेत 8,64,000. याच्या अगोदर त्रेतायुग, त्रेतायुग युगाची वर्ष आहेत 12,96,000. याच्या अगोदर कृतयुग ज्याला आपण सत्ययुग म्हणतात त्याची वर्ष आहेत आणि 17,28,000. सगळ्यात कमी वर्ष कलीचे आहेत. तेव्हा कलीची द्वापराच्या शेवटी भागवत निर्माण झालेलं आहे. तर भागवताला निर्माण होऊन किती दिवस झाले, 5,00108 वर्ष झाली. 9 वर्ष सुरू आहे. आणि तेव्हा आपल्याला माहिती आहे काल आत्मकथा जेव्हा सांगितली मी कोणी भक्तीने की मी कर्नाटकामध्ये निर्माण झाली. कर्नाटकामध्ये मी निर्माण झाली. मग कर्नाटकामध्ये निर्माण झाली म्हणजे त्याला चुकीचं बोललो मी. दक्षिणेमध्ये म्हणजे ज्याला आज आपण चेन्नई म्हणता, मद्रास म्हणता, तिथे मी निर्माण झालेली आहे. काय भक्ती निर्माण केव्हा झाली तिथे मी भागवताला निर्माण होऊन किती वर्ष झाले, 5,108 वर्ष. आणि भक्ती केव्हा निर्माण झाली, ज्या वेळेला सृष्टीचं निर्माण झालं त्याच वेळेला भक्ती निर्माण झाली. सृष्टीचं निर्माण झालं त्याला आणि तेव्हा ज्ञान भक्ती आणि कर्म हे बरोबर निर्माण झालं. सृष्टीचं निर्माण होऊन किती दिवस झाले सांगू, जेव्हा काहीच नव्हतं एकटे परमेश्वरच होते तेव्हा त्याला किती वर्ष झाले सांगू आपल्याला. त्याला झाले 1 अरब 95 करोड 58,90,108 वर्ष. राहील लक्षात नाही राहणार, नका ठेवू, काही गरज नाही एवढं ठेवायची. एकदा सांगून देतो पुन्हा. 1 अरब 98 करोड 50,00,000 58,90,108 वर्ष. मग असं का लिहिलं, असं लिहिलं तेव्हा निर्माण तेव्हाच झाली होती पण नंतर सुप्तावस्थेत गेली, कोणी विचारत नव्हतं. मग ती दक्षिणेमध्ये जागृत केल्या गेली. कारण रामानुजाचार्य आणि वल्लभाचार्य शंकराचार्य हे सगळे हे दक्षिणेमध्ये निर्माण झाले तेव्हा तिथे झाली. आणि मग कर्नाटकामध्ये माझा सन्मान झाला. तेव्हा व्यासांनी कलियुगाचं दर्शन केलं. ते कलियुगातलं मनुष्य अशांत आहे हे व्यासांनी बघितलं. आपण जेवढेही इथे बसलेले आहेत अशांत आहात,
आपण किती चटकमटक करून जरी बसलेले असले, व्यवस्थित असले तरी देखील अशांत, शांत नाही. कुठली ना कुठली तरी अशांती आपल्या मनात आहेच, निश्चित आहे. तर आणि कलियुगातला मग आपण म्हणा संत महात्मा ते देखील अशांत आहेत. का बरं? त्यांचा परमेश्वर त्यांच्या जवळ असून त्यांना दिसत नाही म्हणून ते अशांत आहे. प्रत्येक जण अशांत आहे. तेव्हा मग आता याच्या शांतीला काय मिळेल इथे? म्हणून अशा माणसाला व्यासांनी मंदबुद्धी म्हटलेलं आहे. मंदबुद्धी म्हणजे काय? बुद्धी सगळ्यांच्या जवळ आहे, पण बुद्धीचा आपला सदुपयोग काय आहे आणि दुरुपयोग काय आहे याचा जो विचार करत नाही तो मंदबुद्धी. आपल्याला बुद्धी दिलेली आहे, कशा करता दिलेली आहे देवांनी बुद्धी? फक्त खायचं, प्यायचं, लग्न करायचं, मुलं उत्पन्न करायची, खूप प्रॉपर्टी करून ठेवून द्यायची आणि काही न घेताना या जगातनं निघून जायचं. जगातली एकही वस्तू आपल्या बरोबर जाणार नाही. जगातली एकही वस्तू आपल्या बरोबर आलेली नाही. आपल्याला आणि जे काही मिळालं ते सगळं इथेच मिळालेलं आहे आणि इथे सोडून जावं लागलं. मग तेवढ्या करतात आपला जन्म आहे काय? थोडासा विचार करा. मग देवाने आपल्याला आणलं कशाला? देवानी आपल्याला या संसाराच्या बाजारात एवढ्या करता फिरवलं की या सगळ्या संसाराच्या बाजारात फिरून इथल्या योग्य गोष्टी घे, अयोग्य गोष्टी सोडून दे आणि पुन्हा माझ्याजवळ परत ये. आपण बघतो ना, एखादा पिता आणि एखाद्या मुलाला एखाद्या यात्रेत वगैरे कुठेतरी घेऊन जातो आणि त्याला सांगतो हे सगळं इथलं बघणं झाल्यानंतर मग तू मला येऊन भेट, मग आपण दोघे जण आलो त्या ठिकाणी निघून जाऊ. आपण आलो आणि बाजारातच रमून गेलो, इथून जाण्याचं नावच घेत नाही. त्यामुळे वारंवार आपल्याला पुन्हा या बाजारातच यावं लागते. याचं कारण ते आहे की आपण बाजारात रमलेलो आहोत. आपण हा बाजार सोडून ज्याच्या बरोबर आलो त्याच्याबरोबर जायला तयार नाही, गेलो नाही. तर आपल्या या बाजारात राहून देखील आपल्याला त्याचं स्मरण करायचं की मी त्याच्याबरोबर आलेला आहे, मला त्याला घेऊन जायचं आणि त्याला तुम्ही सांगा. आणि बघा आमचं एक पद आहे, आता आम्ही नाही म्हणत. आणि गाईच्या रूपाने एक साधक भगवंताला सांगतो की कोण आहे? मी तुझी हरवलेली गाय आहे. श्रीकृष्णाचं. आणि माहिती आहे काय करतो? सगळ्या गायी आणि जेव्हा चाऱ्याला घेऊन जातो ना तेव्हा काही गायी इकडे तिकडे फिरतात. श्रीकृष्ण त्या गायींना एक करतात आणि मग घरी घेऊन जातात. तेव्हा ती गाय सांगते, काय सांगते बघा, ऐका. मुझे गोपाल में कोई गैया तेरी, तुम ढूंढो मुझे गोपाल में कोई गैया तेरी. काय म्हणते ते साधक? काय म्हणतो? तुम ढूंढो मुझे गोपाल मैं कोई गैया. तू मला संसार रूपी यमुनेच्या किनाऱ्यावर चालण्याकरता आणलेला आहे. चरत चरत मी पुष्कळ दूर निघून मी रस्ता विसरले. मला माझा रस्ता कुठे दिसत नाही. तू मला शोधून घे. तुम ढूंढो मुझे गोपाल मैं खोई गैया तेरी. ज्याप्रमाणे तुझ्या हरवलेल्या गायी तू शोधत बसतो त्याप्रमाणे तू मला शोधून घे आणि तू आपल्या बरोबर घेऊन जातो पुन्हा. ढूंढो मुझे गोपाल में कोई गैया तेरी, तुम ढूंढो मुझे गोपाल में कोई गैया तेरी. सुधी लो मोरी गोपाल में कोई गैया तेरी, सुध लो
सुधिलो मोरी गोपाल में कोई गैया तेरी। सुधिलो मोरी गोपाल में कोई गैया तेरी। ढूंढो मुझे गोपाल में कोई गैया तेरी। तुम ढूंढो मुझे गोपाल में कोई गैया तेरी। पांच विकार से हाकी जाए, पांच तत्व की ये देही। पांच विकारों से हाकी जाए, पांच तत्व की ये देही। आणि ही देहरूपी गाय कशी आहे, ही 5 तत्वांनी हाकल जाते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. तर ही गाय तू शोध. बरबस भटकी दूर कहीं मैं, चल न पाऊँ अब के ही। कर बस भटकी दूर कहीं मैं, चलन पाओ अब के ही। ये कैसा माया जाल में उलझी गैया तेरी। कसं माया झालं तुम्हाला माया जाल में उलझी गैया तेरी। सुधिलो मारी गोपाल में कोई गैया तेरी। कोई गैया तेरी। जमुना तटला वंश नवटला, गोपी ग्वाल कोई न दिखे। जमुना तटना वंशी वटना, कुसुम लताना तेरी चटाना, पाख पंखे कोई न दिखे। कुसुम लताना तेरी छटाना, पाख पखेरु कोई न दिखे। अब सांझ भई घनश्याम में कोई गैया तेरी। संध्याकाळ झाली. पात्र तुम्हाला शोधू आपल्या घरी. अब सांझ भई घनश्याम में कोई गैया तेरी। अब सांझ भई घनश्याम में कोई गैया तेरी। इति पाओ तरवर की जाओ, जित सांझे कृष्ण कन्हैया। किति पाऊ तरवर की छावा, जित साजे कृष्ण कन्हैया। मन का ताप साप भटकन का, तुम हरो हरि रास रचैया। मन का ताप साप भटकर का, तुम्ही हरो हरि रास रचैया। माझ्या मनाची सगळी अशांती तू हरण करून घे आणि मला शोधून आपल्याकडे बोल. अब मोहिनी हारू बाट प्रभु जी होई गई तेरी। मी तुझ्या आतुरतेने वाट बघतोय. प्रभु जी
सुधिलो मोरी गोपाल में होई गैया तेरी। दिलो मोरी गोपाल में खोई गैया तेरी। ढूंढो मुझे गोपाल में होई गैया तेरी। गोपाल में खोई गैया तेरी। बंसी के स्वराग सटेलो मधुर तान पे तुझे पुकारो। राग तेरो मधुर तान पे मुझे पुकारो। राधा कृष्ण गोविंद हरे हरे मुरली मनोहर नाम तुम्हारो। राधा कृष्ण गोविंद हरि हर मुरली मनोहर नाम पुकारो। जे उबार गोपाल में होई गैया तेरी। मुझे अब उबार गोपाल में खोई गैया तेरी। सुधिलो मोरी गोपाल में होई गैया तेरी। गोपाल में खोई गैया तेरी। ढूंढो मुझे गोपाल में होई गैया तेरी। ढूंढो मुझे गोपाल में खोई गैया तेरी। वेद व्यास स्वतः व्याकुळ झालेले आहेत. लक्षात ठेवा, वेद व्यास भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहेत. त्यांचं नाव कृष्ण द्वैपायन आहे. आणि श्रीकृष्णाचा द्वैपायन म्हणजे द्वीपावरती प्रकट झालेले, अयन म्हणजे घर. पुढे प्रसंग येईल तेव्हा सांगू. तर आणि जोपर्यंत व्याकुळ होत नाही तोपर्यंत त्याच्या लीलांचं आपल्याला दर्शन. आणि शुकदेवजी महाराज जेव्हा प्रवेश करतील राजा परीक्षिताला सांगायला, त्या तर राजाला काय सांगतील आपण बघूया. पुढे प्रसंग येईल तेव्हा आपल्याला सांगू. तर वेद व्यास सचिंत झालेले बालकृष्णाला त्यांनी मांडले आणि सगळ्या लीला त्यांना आठवल्या. त्यांचा ध्यानावस्थेतला ग्रंथ आहे. आणि कालच आपल्याला सांगितलं की बद्रीनाथला जाताना केशव प्रयाग आहे, त्या केशव प्रयागला भागवत लिहिला गेलेला आहे. व्यास अगदी थकून गेलेले होते. ही कहाणी नाही आहे, एक होता राजा एक होती राणी, ही प्रत्यक्ष घटना आहे. भागवतात ज्या कथा आहेत त्या प्रत्यक्ष घडलेल्या कथा आहेत. जी जी स्थानं भागवतातली आहेत त्या सगळ्या स्थानांचे पत्ते आम्ही आपल्याला सांगू. आपण प्रत्येक स्थानाची यात्रा करू शकता. एवढंच नाही की ज्या मूर्तीची भागवतामध्ये पूजा केली गेलेली आहे ती मूर्ती राजस्थानमध्ये नाथद्वारा नावाचं स्थान आहे, तिथून 22 मैल अंतरावर काकरोली आहे, तिथे ती मूर्ती आहे. तर ते त्या ठिकाणी आणि ती मूर्ती आहे तेव्हा त्या ठिकाणी तिची पूजा होत होती. ती तिची पूजा भागवतामध्ये होत होती. म्हणजे या सगळ्या घटना. एवढंच नाही, आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे कौंडिण्यपूर आहे हे रुक्मिणी कौंडिण्यपूरची राहणारी आहे. भीष्मक राजा तिथे होते. आपण केव्हाही इथून जवळ आहे, अगदी 40 किलोमीटर आहे फक्त, जाऊन बघा. जी तिथे देवीची मूर्ती आहे ती भीष्मक राजांनी स्थापन केली त्यावेळची आहे. त्या मूर्तीला किती वर्ष झाले तिथे, आणि मंदिर बदलत गेले तिथे. तिला वर्ष किती झाले, 5108 वर्ष झाले भीष्मक राजांनी स्थापन केलेली आहे. ती कशी स्थापन केली, काय केलं हे काही माहिती नाही. आणि श्रीकृष्ण तिथे गेले होते रुक्मिणीला आणण्याकरता.
कुठे कौंडिण्यपूर, कुठे द्वारका, द्वारकेहून गेले होते ते कौंडिण्यपूरला. तेव्हा प्रसंग येईल तेव्हा आम्ही आणखी थोडक्यामध्ये याच्याबद्दल विवरण करू. तर ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं ध्यान त्यांनी केलं. ध्यानामध्ये आपण सगळं बघू शकता. आणि हे ध्यानामध्ये सगळं व्यासांनी बघितलं. आणि संपूर्ण भागवत ज्या जे आणि भागवतातल्या पुढे घटना आहेत, त्या सगळ्या घटना त्यांच्या आणि हृदयामध्ये तयार झाल्यात. आता लिहिणार कोण? का बरं? ते लिहू शकत नव्हते, थकून गेले होते अगदी. म्हणजे वृद्धावस्था आली होती, लिहिणं शक्य होत नव्हतं. आणि डोळे दृष्टी क्षीण झाली होती, हाताला कंप सुटला होता. मग कारण महाभारत देखील त्यांनी लिहिलं नाही, महाभारत गणपतीकडनं लिहून घेतलं. महाभारताचे श्लोक एकंदर 1,25,000 आहेत, ते त्यांनी लिहून घेतलं. मग आता पुन्हा गणपतीला का नाही बोलावलं त्यांनी? त्यांनी विचार केला, पुन्हा जर गणपतीला बोलावलं तर गणपती म्हणतील की मला याने बरा लिहिणारा कारकून करून ठेवून दिला. एवढं मोठं भागवत लिहून घेतलं, हे महाभारत लिहून घेतलं, आता हे सांगते. म्हणून इतर देवांना बोलावलं. पण सगळ्या देवांनी सांगितलं की आमच्याच्यानी हे लिहिण्याचं काम होत नाही. मग गणपतीचं आवाहन केलं पुन्हा, बोली गणेशजी महाराज की. आणि या देवता येतात कुठून? कुठून येतात देवता? आहेत कुठे या देवता? गणपती काय आपल्या अष्टविनायक आहे तिथेच आहेत काय? की आपल्या खाण्यात आणि त्या आपल्या येत? श्रीकृष्ण फक्त गोलोकामध्येच आहे काय? राम फक्त साकेत धामामध्येच आहेत काय? सगळे आपल्याला काल आम्ही एक वेद वचन सांगितलं, एकम सद्विप्रा बहुधा वदंती ऋग्वेद. काय की तत्व एक आहे आणि त्यातून हे अनेक निर्माण झाले. सगळे एक आहेत, नावं वेगळी वेगळी आहेत, बाकी आहेत सगळे एकच आहे. तर जिथे आवाहन करा. आणि ते आहेत कुठे? कुठे आहेत ते? इथे आहेत. हो इथे आहेत. राम आहे, कृष्ण आहे, हे शंकर आहे, हो आहे. आणि देवी आहे, हो आहे. मग आपण त्यावेळेला हे करतो, यावेळेला हे करतो, देवी करतोय, ते सगळे आहेत. आणि आपण बोला समजा आता आम्ही सांगितलं ध्यान करा. एकाची उपासना आहे शंकराची, एकाची आहे देवीची, एकाची आहे रामाची, एकाची आहे कृष्णाची, एकाची आहे शंकराची. ध्यान करायला बसले म्हणजे ध्यानात शंकराचं ध्यान बरोबर झालं, त्याला शंकर तिथे दिसेल, देवीचं झालेलं देवी दिसेल, या इथेच दिसतील ना. मग हे येतात कसे 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 हे सर्व कसे आहेत सगळं एका दृष्टांतावरून आपल्याला समजेल. आपल्या घरामध्ये टीव्ही आहे, टीव्ही आपल्या घरात ठेवलेला आहे. आणि टीव्हीमध्ये आपण जर नुसतं बघितलं तर काय एक डबडा आहे, ते एवढं. कोणाचं कमी किमतीचं डबडं आहे, लहान आहे, कोणाचं मोठ्या किमतीचं आहे, पण आहे छोटी डब्बाच आहे ना. त्यात आपण बघितलं आपल्याला काही दिसेल काय? नाही. पण त्यात आपण दिल्लीचं चित्र बघू शकता. थोडं आपण लक्षपूर्वक आहे का? दिल्ली तर इथे मोठं आणि विज्ञान आहे, हे फार मोठं सायन्स आहे. तिथे दिल्लीचं चित्र बघू शकता, मुंबईचं बघू शकता, अमेरिकेचं बघू शकता. आता आपण बघितलं आपल्याला दिसेल काय? काही दिसणार नाही नुसतं. बरं, दिल्लीचं चित्र आपल्याला बघायचं झालं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला दिल्लीचं बटन चालू करावं लागेल. मग दिल्लीचं चित्र बटन चालू केलं म्हणजे आपल्याला मुंबईचं चित्र दिसेल काय? नाही दिसणार. आणि आता सांगितलं ना की हिला शंकर दिसतील, तिला देवी दिसेल, त्याला राम दिसतील. मग दुसरा आणखी टीव्ही आहे, त्यामध्ये त्यांनी मुंबईचं चित्र सुरू केलं, त्याला मुंबईचं दिसेल. एकाच ठिकाणी दिल्लीचं मुंबईचं, एकाने तिसरा टीव्ही आहे तिथे त्याला अमेरिकेचं दिसेल. एकाच ठिकाणी ते म्हणजे बघा, राम कृष्ण शंकर एकाने चौथा आहे त्याला, आणि दुसऱ्या आणखी कुठलं दिसेल, वेगवेगळी चित्र एकाच ठिकाणी दिसेल. बरं, असं बघायला जाल तर कुठे दिसेल का आपल्याला? कुठून येते आहे ते नाही दिसणार. आपल्या गच्चीवर जाऊन बघा, दिल्ली चित्र का दिल्लीकडनं येते? नाही, तिथेच आपल्याला ती दिसते. बरं, तो टीव्ही आपण इथे घेऊन या, आपल्याला दिसेल की नाही? सगळी चित्र इथे देखील दिसतील. आपल्या बागेत घेऊन जा, आपल्या गाडीत घेऊन जा, जिथे गेले तिथे. म्हणजे
दिल्लीचं चित्र आपल्या घरातच नाही, इथेही आहे. मुंबईत चित्र इथे आहे, अमेरिकेचं इथेही आहे. पण आपण जे बटन चालू करू ते बटन आपल्याला दिसेल. त्याप्रमाणे यांनी कृष्णाचं बटन चालू केलं, कृष्ण दिसला. यांनी रामाचं